नमस्कार विद्यार्थ्यांनो, स्वागत आहे तुमचं स्मार्ट लर्न एज्युकेशन या चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत स्कॉलरशिप व नवोदय परीक्षासाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी या विषयाचे बहुपर्यायी प्रश्न व त्यांचे उत्तर. चला मग पाहूयात. या टॉपिकवरील काही महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांचे उत्तर पाहणार आहोत. प्रथम टॉपिकची नावे पाहूयात. तर पहिला आहे काळ, 2 नंबर आहे शब्दांच्या जाती, 3 नंबर आहे लिंग व वचन, 4 नंबर आहे एका शब्दाचे भिन्न अर्थ, 5 नंबर आहे समानार्थी शब्द, 6 नंबर आहे विरुद्धार्थी शब्द, 7 नंबर आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द. प्रश्न पहिला आहे आम्ही शाळेत जातो या वाक्याचा कोणता काळ आहे? पर्याय आहे 1 नंबर वर्तमान काळ, 2 नंबर आहे भूतकाळ, 3 नंबर आहे भविष्यकाळ, 4 नंबर आहे यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 वर्तमान काळ. 2 नंबरचा प्रश्न आहे तो उद्या येईल या वाक्याचा काळ कोणता? तर पर्याय आहेत 1 नंबर भविष्यकाळ, 2 नंबर आहे भूतकाळ, 3 नंबर आहे वर्तमान काळ, 4 नंबर आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 नंबर भविष्यकाळ. तर 3 नंबरचा प्रश्न आहे आई पाणी दे हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? तर पर्याय आहेत 1 नंबर आज्ञार्थक, 2 नंबर आहे प्रश्नार्थक, 3 नंबर आहे विधेयक, 4 नंबर आहे उद्गारार्थक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 नंबर आज्ञार्थक. तर 4 नंबरचा प्रश्न आहे तू कोठे जात आहेस हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहेत? तर पर्याय आहेत 1 नंबर आज्ञार्थक, 2 नंबर आहे प्रश्नार्थक, 3 नंबर आहे विधेयक आणि 4 नंबर आहे उद्गारार्थक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबर प्रश्नार्थक. 5 नंबरचा प्रश्न आहे वा किती सुंदर हे कोणते वाक्य आहे? तर पर्याय आहेत 1 नंबर आज्ञार्थक, 2 नंबर आहे प्रश्नार्थक, 3 नंबर आहे विधेयक आणि 4 नंबर आहे उद्गारार्थक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 उद्गारार्थक. तर 6 नंबरचा प्रश्न आहे राम अभ्यास करतो या वाक्यात कर्ता कोणता आहे? तर पर्याय आहेत 1 नंबर राम, 2 नंबर आहे अभ्यास, 3 नंबर आहे करतो आणि 4 नंबर आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 राम. 7 नंबरचा प्रश्न आहे पक्षी आकाशात उडतात या वाक्यात क्रियापद कोणते आहे? पर्याय आहे 1 नंबर आकाशात, 2 नंबर आहे पक्षी, 3 नंबर आहे उडतात, 4 नंबर आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 उडतात. 8 नंबरचा प्रश्न आहे शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतात या वाक्यातील कर्म कोणते? तर पर्याय आहेत 1 नंबर शिक्षक, 2 नंबर आहे शिकवतात, 3 नंबर आहे विद्यार्थ्यांना आणि 4 नंबर आहे यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3 विद्यार्थ्यांना. 9 नंबरचा प्रश्न आहे तू लवकर जा यात लवकर हा कोणता शब्द प्रकार आहे? तर पर्याय आहे 1 नंबर क्रियाविशेषण, 2 नंबर आहे क्रियापद, 3 नंबर आहे नाम आणि 4 नंबर आहे सर्वनाम. तर उत्तर आहे 1 नंबर क्रियाविशेषण. 10 नंबरचा प्रश्न आहे शांतपणे हा शब्द कोणत्या शब्द प्रकारात मोडतो?
तर पर्याय आहे 1 नंबर क्रियाविशेषण, 2 नंबर आहे विशेषण, 3 नंबर आहे नाम, 4 नंबर आहे सर्वनाम. तर याचं उत्तर आहे 1 नंबर क्रियाविशेषण. 11 नंबरचा प्रश्न आहे, माझे घर स्वच्छ आहे या वाक्यात विशेषण कोणते आहे? तर पर्याय आहे 1 नंबर माझे, 2 नंबर आहे स्वच्छ, 3 नंबर आहे घर आणि 4 नंबर आहे. तर उत्तर आहे 2 नंबर स्वच्छ. 12 नंबरचा प्रश्न आहे, तो चांगला गातो या वाक्यात क्रियाविशेषण कोणते आहे? तर पर्याय आहे 1 नंबर चांगला, 2 नंबर आहे तो, 3 नंबर आहे गातो आणि 4 नंबर आहे यापैकी नाही. तर उत्तर आहे 1 नंबर चांगला. 13 नंबरचा प्रश्न आहे, मोठा, मोठी, मोठे हे कोणते रूप आहे? तर पर्याय आहे 1 नंबर लिंग बदलाचे, 2 नंबर आहे वचन बदलाचे, 3 नंबर आहे काळ बदलाचे आणि 4 नंबर आहे यापैकी नाही. तर उत्तर आहे 1 नंबर लिंग बदलाचे. 14 नंबरचा प्रश्न आहे, मुलगा, मुले यामध्ये कोणते रूप आहे? तर पर्याय आहेत 1 नंबर लिंग बदलाचे, 2 नंबर आहे वचन बदलाचे, 3 नंबर आहे काळ बदलाचे आणि 4 नंबर आहे यापैकी नाही. तर उत्तर आहे 2 नंबर वचन बदलाचे. 15 नंबरचा प्रश्न आहे, राम, राम यामध्ये कोणता बदल आहे? तर पर्याय आहे 1 नंबर लिंग बदलाचे, 2 नंबर आहे वचन बदलाचे, 3 नंबर आहे काळ बदलाचे आणि 4 नंबर आहे यापैकी नाही. तर 1 नंबर आहे लिंग बदलाचे. 16 नंबरचा प्रश्न आहे, ज्या व्यक्तीला 3 भाषा येतात त्याला काय म्हणतात? तर पर्याय आहे 1 नंबर बहुभाषिक, 2 नंबर आहे त्रिभाषिक, 3 नंबर आहे बहुश्रुत आणि 4 नंबर आहे प्रतिभावंत. तर उत्तर आहे 2 नंबर त्रिभाषिक. 17 नंबरचा प्रश्न आहे, जिथे पुस्तके विकली जातात तर पर्याय आहे 1 नंबर ग्रंथालय, 2 नंबर आहे वाचनालय, 3 नंबर आहे पुस्तक दालन आणि 4 नंबर आहे संग्रहालय. तर उत्तर आहे 3 नंबर पुस्तक दालन. 18 नंबरचा प्रश्न आहे, दुसऱ्याचे उपकार ओळखणारा माणूस. तर पर्याय आहेत 1 नंबर कृतज्ञ, 2 नंबर आहे कर्ता, 3 नंबर आहे क्रूर आणि 4 नंबर आहे कृतज्ञ. तर उत्तर आहे 4 नंबर कृतज्ञ. 19 नंबरचा प्रश्न आहे, जो सर्व धर्माचा मान ठेवतो त्याला काय म्हणतात? तर पर्याय आहे 1 नंबर नास्तिक, 2 नंबर आहे सर्व धर्म समभावी, 3 नंबर आहे बहिरा आणि 4 नंबर आहे अनिश्वरवादी. तर उत्तर आहे 2 नंबर सर्व धर्म समभावी. 20 नंबरचा प्रश्न आहे, जो अनेक भाषा बोलू शकतो त्याला काय म्हणायचं? तर पर्याय आहे 1 नंबर भाषातज्ञ, 2 नंबर आहे बहुभाषिक, 3 नंबर आहे कवी आणि 4 नंबर आहे साहित्यिक. तर उत्तर आहे 2 नंबर बहुभाषिक. 21 नंबरचा प्रश्न आहे, जो देशासाठी प्राण देतो त्याला काय म्हणतात? तर पर्याय आहे 1 नंबर वीर, 2 नंबर आहे शहीद,
3 नंबर आहे क्रांतिकारक आणि 4 नंबर आहे सैनिक. तर उत्तर आहे 2 नंबर शहीद. 22 नंबरचा प्रश्न आहे, ज्याला झटपट राग येतो त्याला काय म्हणतात? तर पर्याय आहे 1 नंबर शांत, 2 नंबर आहे क्रोधी, 3 नंबर आहे चंचल आणि 4 नंबर आहे शहाणा. तर उत्तर आहे 2 नंबर क्रोधी. 23 नंबरचा प्रश्न आहे, ज्याला शिक्षणाची आवड आहे त्याला काय म्हणायचं? तर पर्याय आहे 1 नंबर अभ्यासू, 2 नंबर आहे विद्यार्थी, 3 नंबर आहे विद्वान आणि 4 नंबर आहे शिक्षक. तर उत्तर आहे 1 नंबर अभ्यासू. 24 नंबरचा प्रश्न आहे, मानवजातीचा अभ्यास करणारा कोण? तर पर्याय आहे 1 नंबर जीवशास्त्रज्ञ, 2 नंबर आहे मानसशास्त्रज्ञ, 3 नंबर आहे तत्त्वज्ञ आणि 4 नंबर आहे भूगोलशास्त्रज्ञ. तर उत्तर आहे 2 नंबर मानसशास्त्रज्ञ. 25 नंबरचा प्रश्न आहे, ज्याला मरण नाही असा कोण? तर पर्याय आहे 1 नंबर अमर, 2 नंबर आहे शाश्वत, 3 नंबर आहे क्षणभंगूर, 4 नंबर आहे असतील. तर उत्तर आहे 1 नंबर अमर. 26 नंबरचा प्रश्न आहे, ज्याला वाचता किंवा लिहिता येत नाही असा व्यक्ती कोण? तर पर्याय आहे 1 नंबर ज्ञानी, 2 नंबर आहे निरक्षर, 3 नंबर आहे अभ्यासू आणि 4 नंबर आहे लेखक. तर उत्तर आहे 2 नंबर निरक्षर. 27 नंबरचा प्रश्न आहे, जो आपल्या देशावर प्रेम करतो तो कोण? तर पर्याय आहे 1 नंबर विश्वासघाती, 2 नंबर आहे राष्ट्रप्रेमी, 3 नंबर आहे परदेशी आणि 4 नंबर आहे शत्रू. तर उत्तर आहे 2 नंबर राष्ट्रप्रेमी. 28 नंबरचा प्रश्न आहे, जो ऐकताना गोड वाटते यासाठी एक शब्द कोणता? तर पर्याय आहे 1 नंबर कटू, 2 नंबर आहे मधुर, 3 नंबर आहे कठोर, 4 नंबर आहे मंद. तर उत्तर आहे 2 नंबर मधुर. 29 नंबरचा प्रश्न आहे, जे लिहिलेले नसते पण सांगितले जाते यासाठी एक शब्द. तर पर्याय आहे 1 नंबर मौखिक, 2 नंबर आहे लेखी, 3 नंबर आहे दृक्श्राव्य, 4 नंबर आहे संकेतात्मक. तर उत्तर आहे 1 नंबर मौखिक. 30 नंबरचा प्रश्न आहे, जो सर्वांचा हितचिंतक असतो यासाठी एक शब्द. तर पर्याय आहे 1 नंबर हितकारी, 2 नंबर आहे शुभेच्छुक, 3 नंबर आहे परमार्थी आणि 4 नंबर आहे हानिकारक. तर उत्तर आहे 2 नंबर परमार्थी. 31 नंबरचा प्रश्न आहे, सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहे 1 नंबर कुरूप, 2 नंबर आहे लहान, 3 नंबर आहे देखणा आणि 4 नंबर आहे कोमल. तर उत्तर आहे 1 नंबर कुरूप. 32 नंबरचा प्रश्न आहे, दयाळू या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहे 1 नंबर कठोर, 2 नंबर आहे शांत, 3 नंबर आहे नम्र, 4 नंबर आहे सज्जन. तर उत्तर आहे 1 नंबर कठोर.
33 नंबरचा प्रश्न आहे, बळकट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहे 1 नंबर कमकुवत, 2 नंबर आहे मोठा, 3 नंबर आहे धीट, 4 नंबर आहे उंच. तर उत्तर आहे 1 नंबर कमकुवत. 34 नंबरचा प्रश्न आहे, स्वस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहे 1 नंबर महाग, 2 नंबर आहे कमी, 3 नंबर आहे खोटे आणि 4 नंबर आहे सुटे. तर उत्तर आहे 1 नंबर महाग. 35 नंबरचा प्रश्न आहे, आरंभ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहे 1 नंबर मध्य, 2 नंबर आहे शेवट, 3 नंबर आहे पुढे आणि 4 नंबर आहे आधी. तर उत्तर आहे 2 नंबर शेवट. 36 नंबरचा प्रश्न आहे, निराशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहे 1 नंबर खुश, 2 नंबर आहे आशावादी, 3 नंबर आहे रागीट आणि 4 नंबर आहे गंभीर. तर उत्तर आहे 2 नंबर आशावादी. 37 नंबरचा प्रश्न आहे, जुनाट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहे 1 नंबर नवीन, 2 नंबर आहे तपशीलवार, 3 नंबर आहे मोठा आणि 4 नंबर आहे दुर्मिळ. तर उत्तर आहे 1 नंबर नवीन. 38 नंबरचा प्रश्न आहे, स्वच्छ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहे 1 नंबर निर्मळ, 2 नंबर आहे घाणेरडा, 3 नंबर आहे चमकदार, 4 नंबर आहे ओला. तर उत्तर आहे 2 नंबर घाणेरडा. 39 नंबरचा प्रश्न आहे, घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहे 1 नंबर निवास, 2 नंबर आहे दार, 3 नंबर आहे खिडकी आणि 4 नंबर आहे परिसर. तर उत्तर आहे 1 नंबर निवास. 40 नंबरचा प्रश्न आहे, मार्ग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहे 1 नंबर रस्ता, 2 नंबर आहे वळण, 3 नंबर आहे आकाश, 4 नंबर आहे दिशा. तर उत्तर आहे 1 नंबर रस्ता. 41 नंबरचा प्रश्न आहे, पृथ्वी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहेत 1 नंबर गगन, 2 नंबर आहे मयूर, 3 नंबर आहे धरा आणि 4 नंबर आहे पर्वत. तर उत्तर आहे 3 नंबर धरा. 42 नंबरचा प्रश्न आहे, विद्या या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहे 1 नंबर ज्ञान, 2 नंबर आहे भूक, 3 नंबर आहे संपत्ती आणि 4 नंबर आहे प्रकाश. तर उत्तर आहे 1 नंबर ज्ञान. 43 नंबरचा प्रश्न आहे, धैर्य या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहे 1 नंबर भीती, 2 नंबर आहे पराक्रम, 3 नंबर आहे सौंदर्य आणि 4 नंबर आहे दुःख. तर उत्तर आहे 2 नंबर पराक्रम. 44 नंबरचा प्रश्न आहे, भय या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहे 1 नंबर भीती, 2 नंबर आहे शांती, 3 नंबर आहे आनंद आणि 4 नंबर आहे धैर्य. तर उत्तर आहे पर्याय नंबर 1
भीती. 45 नंबरचा प्रश्न आहे, रात्री या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर पर्याय आहे 1 नंबर प्रभात, 2 नंबर आहे निशा, 3 नंबर आहे उषःकाल आणि 4 नंबर आहे दिवस. तर उत्तर आहे 2 नंबर निशा. 46 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता सर्वनाम आहे? तर पर्याय आहे 1 नंबर घर, 2 नंबर आहे पांढरा, 3 नंबर आहे तो आणि 4 नंबर आहे धावणे. तर उत्तर आहे 3 नंबर तो. 47 नंबरचा प्रश्न आहे, तो जलद पळतो या वाक्यात जलद शब्द कोणत्या शब्द जातीत येतो? तर पर्याय आहे 1 नंबर क्रियापद, 2 नंबर आहे क्रियाविशेषण, 3 नंबर आहे नाम आणि 4 नंबर आहे उभयान्वयी अव्यय. तर उत्तर आहे 2 नंबर क्रियाविशेषण. 48 नंबरचा प्रश्न आहे, कोण हा शब्द कोणत्या शब्द प्रकारात मोडतो? तर पर्याय आहे 1 नंबर सर्वनाम, 2 नंबर आहे क्रियापद, 3 नंबर आहे क्रियाविशेषण आणि 4 नंबर आहे नाम. तर उत्तर आहे पर्याय नंबर 1 सर्वनाम. 49 नंबरचा प्रश्न आहे, मी अभ्यास करणार आहे या वाक्याचा काळ कोणता? तर पर्याय आहे 1 नंबर अपूर्ण वर्तमान काळ, 2 नंबर आहे अपूर्ण भूतकाळ, 3 नंबर आहे पूर्ण वर्तमान काळ आणि 4 नंबर आहे अपूर्ण भविष्यकाळ. तर उत्तर आहे 4 नंबर अपूर्ण भविष्यकाळ. 50 नंबरचा प्रश्न आहे, तू पुस्तक वाचले होतेस या वाक्याचा काळ कोणता? तर पर्याय आहे 1 नंबर वर्तमान काळ, 2 नंबर आहे भूतकाळ, 3 नंबर आहे पूर्ण वर्तमान काळ आणि 4 नंबर आहे पूर्ण भूतकाळ. तर उत्तर आहे 4 नंबर पूर्ण भूतकाळ.